हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी आता चाललेले आहे ऑफिसला आणि चला तर तुम्हाला दाखवते. जर काही शूट करता आलं तर नक्की दाखवते. तर चला. तर मी कॅबमध्ये बसल्यानंतर काही शूट केलं नाहीये. डिरेक्टली आता मी ऑफिसमध्ये पोहोचले आणि माझं ऑफिस आहे मगरपट्टा सिटीमध्ये. तर मी आता हे दाखवते ते शेजारी किती कंपनी आणि कॅम्पस कसं आहे ते. तर माझं आय डी कार्डचं पण काम होतं आणि त्या आय डी कार्डचं काम टॉवर मधला नाही झालं, तर आम्ही चाललोय आता टॉवर 9ला. तर आम्ही चालतच चाललेलो आहोत. तर मी दाखवते की इकडचं कॅम्पस कसं आहे एक्झॅक्टली. बघायचं कॅम्पस आहे ज्यांना माहित आहे, त्यांना नाही, पण ज्यांना माहित नाहीये त्यांच्यासाठी. तर हे आहेत आमचे जे आम्हाला गाईड करतात आय डी कार्डसाठी ते सर, आणि त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. खूप छान असा कॅम्पस आहे. आणि इथे माझं आय डी कार्डचं काम झालेलं होतं. तर मी आता घरी जाणार आहे. तर मी निघालेली आहे आता घरी जाण्यासाठी. तर मला जेवढं शूट करता आलं तेवढं मी दाखवलेलं आहे. आणि जाताना मला जवळपास निघायला वाजले होते 5. माझी कॅब देखील मिस झाली होती. तर मी शेअरिंग कॅबमध्ये चाललेली आहे. आणि एवढी भयानक ट्रॅफिक होती की म्हणजे सगळ्यांचा ऑफिस सुटायचा टाइम होता ना, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक होती. आणि माझ्या सगळ्या आधीच्या कंपनी हिंजेवाडीच्या होत्या आणि आता मी फर्स्ट टाइम ही कंपनी मगरपट्टा सिटीची जॉईन केलेली आहे. आणि मला 1 वर्ष झालं या कंपनीमध्ये, 1-1.5 वर्ष. आणि मी आता आयडी कार्ड देते कारण मी ते दिवस वर्क फ्रॉम होम करायची आणि आता प्रोजेक्टसाठी मला जावं लागतंय ऑफिसला. तर आयडी कार्डची गरज पडली म्हणून मी आता आयडी कार्ड घेण्यासाठी गेले. तर त्यांनी सांगितलं की नवीन मेल करावा लागेल अप्रुव्हलसाठी. तर ती प्रोसेसला मला लेट झाल्यामुळे माझी कॅब मिस झाली आज. आणि आता मी मलकपट्टा सिटीच्या बाहेर आलेली आहे आणि आता चाललेली आहे घराकडे. आणि बघू शकता किती जास्त ट्रॅफिक आहे, खूप मोठी लाईन लागलेली आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये गाडी एवढी हळू चालू आहे आणि एवढी ट्रॅफिक आहे. त्यामुळे जास्त काही मला म्हणजे कॅबमध्ये बोलले असते तरी आवाज नसता आला, त्यामुळे व्हॉइस ओव्हर केलेला आहे. चला तर मग तुम्हाला कसा वाटला कॅम्पस ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फायनली मी आय डी कार्ड कलेक्ट केलेलं आहे आज 1 वर्षानंतर. आणि आता अजून एक पार्सल आलेलं आहे, वॉशिंग मशीनचं कवर. तर शिवात म्हणजे पार्सल ओपन करण्यासाठी बसलेली आहे. आणि आमची वॉशिंग मशीन आहे IFBB. तर आपण बघूया हे पार्सल कसं आलेलं आहे.
कट टू डे 2. तर हे पार्सल आलेलं आहे. हे आहे शिवाजीचे डायपर, फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेले आहे. ही 112 डायपर आहे, 1150 रुपयाची. आणि इथे आलेला आहे तांबे खेळाचा कंटेनर. तर बघूया आपण कसं आलेला आहे. डायपर तर चांगले आहेत. इथे शिवाजीमध्ये टाकते लाडू. चांगली आहे, एकदम चांगली आहे. आणि जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. चेकआउट इन डिस्क्रिप्शन. तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर शिवाय कर इकडं बघ.